इलेक्टेड फील पास्ट. हॅलो हॅलो. चला जन 140+ संघाचे खेळाडू आपण जी सीमारेषा आहे त्या सीमारेषेवर तैनात व्हायचं आहे. आणि पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका आपण पाहतो. दिलीपच्या बॅट मधून चेंडू जातो सीमारेषे बाहेर चौकार. सारंगाव संघाचे खेळाडू आपण जी सीमारेषा आहे खास करून मिड विकेट लॉंग ऑन आणि स्क्वेअरलिक बाउंड्री त्या ठिकाणी आपण उभं राहायचंय. पहिला चेंडू पेस करताना कमालीचा फटका देखील आपण पाहिला. फलंदाज दिलीपच्या बॅट मधून अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भारत. चेंडूला सुंदर असा स्क्वेअर कटचा फटका आपण पाहतो. चेंडू थर्डमॅनला जातोय. आउटफील्ड मधून देखील चांगलं क्षेत्ररक्षण मिळते. फक्त आणि फक्त एक धाव. या एक धावेने संघात धावसंख्या पुढे सकते ती 5. षटक क्रमांक पहिलं नाणेफेक हरल्यानंतर प्रथम पंचकडा संघ आपण पाहतोय गावदेवी अंजूर. अनिल पाटील त्याचबरोबर माझी घर त्यांचा संघ आहे. तालुका क्रिकेट मधून सध्या तरी हा संघ अतिशय चर्चेचा आहे. काही कमालीचं प्रदर्शन या संघाच्या माध्यमातून केलं जातं. या संघाचा मित्र आपण चालू अंगाचा विचार केला तर 2 उपविजेतेपद आणि 1 उपउपांत्य विजेतेपद या संघाने पटकावलेले आहे. आउट ऑफ इनसाइडचा फटका कमालीचा फटका देखील आपण पाहतोय. फलंदाज विजयाच्या बॅट मधून इनसाइडचा फटका आपण पाहिला. कव्हर क्षेत्रामधून चेंडू ट्रॅव्हल होतो. कुठल्या प्रकारचा क्षेत्ररक्षणामध्ये खाली क्षेत्रामधून चेंडू मार्गस्थ होतोय चौकारासाठी. ज्याप्रमाणे सुरुवात झाली होती दिलब्याच्या बॅट मधून चौकाराने त्याचप्रमाणे आपली देखील सुरुवात करतोय चौकाराने विजय. संघात धावसंख्या 4 ने पुढे सकते ती 9. षटक क्रमांक पहिला अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज भारत. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. सुंदरसा चेंडू ऑफड्राईव्हचा फटका आपण पाहिला. चेंडू मिडऑफ लॉंग ऑफला येतोय आणि आउटफील्ड मध्ये आपण पाहिलं होतं लॉंगांचा क्षेत्र चेंडूला लॉंग ऑफ मध्ये कलेक्ट करतोय. मात्र तोपर्यंत दोन्ही फलंदाजाकडे चांगला वेळ आहे तो 2 धावा घेण्याचा. आणि या 2 धावांनी संघात धावसंख्या 11 वर पोहोचते. षटक क्रमांक पहिलं बिनबाद 11. आता मात्र पुन्हा एकदा कमालीचा फटका आहे. 1 बॉल एका टप्प्याने आता चेंडू मिडऑफला जातोय. चांगलं क्षेत्ररक्षण मिळतील पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावे संघात धावसंख्या 13 वर पोहोचते. अगेन्स्ट गोलंदाज इनसाइडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटच्या आउटसाइड एज घेतो. चेंडू जातोय शॉर्ट थर्डमॅनला. एक धाव देखील मिळते. एक धावणी संघात धावसंख्या 14 वर. षटक क्रमांक पहिलं संपतं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 14. एक सुंदर सुरुवात, चांगली सुरुवात, उत्तम सुरुवात, दर्जेदार सुरुवात, सकारात्मक सुरुवात. आणि सर्वात महत्वाचा आपण ऍडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय की कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. दोन दिग्गज संघांमधून या स्पर्धेतील दुसरा सेमीफायनल सामना आपण पाहतोय. कालच्या स्पर्धेमध्ये कमालीचं प्रदर्शन केलं होतं कारिवली संघाने. आजच्या स्पर्धेमधून कमालीचं प्रदर्शन देखील पाहिलं होतं आपण गावदेवी अंजूर संघाचं. आणि या 2 संघांमधून रंगतोय या स्पर्धेतला दुसरा सेमीफायनलचा सामना. दोन्ही दिग्गज संघ आहेत, नामांकित संघ आहेत, नावाजलेले संघ आहेत. वेलकम वेलकम वेलकम. मित्र या ठिकाणी शुभ आगमन झालेले आहे. सन्माननीय बलरामजी पाटील त्यांच्या समेत सदानंद पाटील गोल्डमॅन. सध्या भिवंडी तालुक्यामधील 2 व्यक्तींची चर्चा आहे. गोल्डमॅन या ठिकाणी उपस्थित त्यांच्या समेत कमलाकर वजे साहेब. आपल्या देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. बघा अशी माणसं आली का आमचं स्टेज पण जरा भरल्यासारखं वाटतं. आपण जर मध्ये बसलं तर अजून बरं वाटेल.
आता आयोजकांना देखील चिंता नाहीये. षटक क्रमांक पहिला समाप्त होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद जिंदाबाद 14 धावांची सुरुवात. दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पहिला सांघिक दुसरा गोलंदाज संजय. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका चेंडू सुंदर ऑनराईचा फटका आपण पाहतो. वन बॉस एका टप्प्याने मात्र निलमेच्या माध्यमातून चांगले क्षेत्ररक्षण मात्र 2 धावा देखील कंप्लीट केले जातात. रनिंग बिडिओ अतिशय सुंदर सुरेख आपण पाहतोय. धावसंख्या 2 ने 16 वर पोहोचते. बघा दोन्ही संघ दिग्गज आहेत. खास करून कारवीर संघात आपण विचार केला कारवीर संघाकडे बॅटिंग लाईनअप अतिशय सुंदर सुरेख आहे. मोठ्या पटक्यांसाठी किंवा मोठ्या धावसंख्या संघ नेहमीच ओळखला जातोय आणि अशा संघासमोर जर लक्ष ठेवायचं असेल आव्हान ठेवायचं आहे तर मोठ्या धावसंख्येची देखील गरज आहे. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा फटका. चेंडू मिडॉन वरून लॉंगॉनला जातोय. एक धाव घेण्याची संधी. एक धावणी संघात धावसंख्या 17 वर पोहोचते. अगेन्स्ट गोलंदाज संजय लेफ्ट हँड राऊंडचा मारा करतोय. या ठिकाणी डिफेन्सिव्ह फटका आपण पाहतोय. हलक्यात बॅटर फक्त चेंडू थोडंसं पुश केलं. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. चेंडू शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला येतोय. आउटफील्ड साह्याच्या माध्यमात देखील चांगले क्षेत्ररक्षण झालं होतं मात्र नाही रोखू शकलं. 2 धावा आणि या 2 धावा संघात धावसंख्या 19 वर पोहोचते. षटक क्रमांक दुसरे धावसंख्या बिनबाद 19. वेलकम विजय पाटील गावदेवी भादवड संघाचे उत्कृष्ट खेळाडू. तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आता मात्र इलेक्शनचा थोडासा बाहेर चौकल. वेलकम सूर्यकांत पाटील विद्यमान सदस्य ग्रामपंचायत वेळे वेलेगावचे एक प्रतिष्ठित नागरिक आहेत. विद्यमान सदस्य देखील आहेत आणि वेळे संघाचे एक खंदे समर्थक आहेत. या ठिकाणी फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा बिग ब्लास्ट. काय कमालीचा फटका आहे. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. धावसंख्या साने पुढे सकते 29. 31. धावसंख्या 31. खराब चेंडू उत्तम प्रहार. जसं प्रश्न तसं उत्तर. फुलेंचा चेंडू ऑनसाइडचा बिग ब्लास्ट देखील आपण काय कमालीचा फटका पाहिला. चेंडू विडीको सीमेच्या बाहेर जाणारा हा 6 धावेसाठी षटकार येतोय. वेलकम जादू कैलाश. दुसऱ्या दिवसामधून खरोखर या संघाने देखील अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट कामगिरी केली होती. आदरणीय संजय भाई यांचा संघ आहे तालुका क्रिकेटमधून सध्या रँकिंग नंबर 1. सध्या रँकिंग नंबर 1 चा संघ आपण पाहतो गावदेवी भादवड. त्याच्या खालोखालचा आपण विचार खेळू माता बडा संघ आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ होते. वैयक्तिक पाला सांगित तिसरा गोलंदाज संदीप. या ठिकाणी मात्र चेंडूला बिग मोठा फटका मारण्याचा मानस होता मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला. चेंडूने बॅटमध्ये निश्चित थोडासा हलकासा स्पर्श झाला होता मात्र एसटी रक्षक गुरुनाथ याला तो चेंडू व्यवस्थित कलेक्ट करता आला नव्हता. जीवदान मिळते फलंदाज धाव मिळते संघाला धावसंख्या पुढे सकते 32. षटक क्रमांक 3. अजून येणारे 11 चेंडू आणि बघूया 11 चेंडू मधून हा संघ कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल. अतिशय सुरेख फेक. अप्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली. फुलेंचा चेंडू आपण पाहिला होता. डिफेन्सिव्ह खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क देखील झाला नव्हता. एक निर्धाव चेंडू जाते. धावसंख्या अस्थिर आहे. कमालीचा चेंडू आपण पाहिला. वेलकम मनोहरजी तारे तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. भिवंडीत एक नामांकित सूत्रसंचालक
उत्कृष्ट समालोचक आमचे परममित्र देखील ऑनसेटचा फटका आपण पाहतो. स्क्वेअर ऑफ विकेट, चेंडू जातोय अरुण कार्पेट, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील प्रयत्न, मात्र या प्रयत्नामधून फलंदाज निश्चित बाद होतो. कुठल्या प्रकारचं व्यवस्थित कॉलिंग झालं नव्हतं आणि फलस्वरूप महत्वाचा फलंदाज विजया बाद होतोय. नेक्स्ट फलंदाज येतोय बघा का, भागीदारी काही जबरदस्त आहे आणि विजयासाठी जे महत्वाचं काम असतं क्रिकेटमध्ये भागीदारी, पार्टनरशिप फार महत्वाची असते. आणि मला वाटतं या दोन फलंदाज आपण विचार केला तर भागीदारीचा विचार केला तर 33 धावा. नेक्स्ट बॅट्समन संदीप सतीश जातोय, सॉरी सतीश जातोय. मनोहरजी आपण देखील कुठं प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये येऊन विराज म्हणायचंय. आज गावदी भादवड संघाचे खंदे समर्थक म्हणून आपण या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. भिवंडी तिकडे नामांकित सूत्रसंचालक म्हणून आपलं नाव आवर्जून घेतलं जातं. प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचंय. अतिशय चांगला फटका, वन बॉन्स, एका टप्प्याने मात्र चेंडू बीट करतो. क्षेत्ररक्षकाला चेंडू जातोय सीमाच्या बाहेर चौकार. थोड्याच वेळात या ठिकाणी शुभ आगमन होणार आहे. सन्माननीय सुरेशजी म्हात्रे यांचे सुपुत्र विद्यमान उपसरपंच ग्रामपंचायत गुंदवली मान्य श्री सुमितजी म्हात्रे यांचा थोड्याच वेळात क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन होणार आहे. आदरणीय सुरेशजी म्हात्रे साहेब भिवंडीतील एक नामांकित असं व्यक्तिमत्व, ग्रामीण सम्राट म्हणून ज्यांना आपण संबोधतोय, बाळ्यामामा यांचे सुपुत्र सुमित यांचा थोड्याच वेळात या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन देखील होणार आहे. भिवंडीतील एक युवा नेतृत्व, वेलकम राजन बंदरामध्ये कल्याण संघाचे उत्कृष्ट खेळाडू, तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. दयाजी भंडारी, गावदेवी भादवड या संघाचे सर्वेसर्वा, लाईन ऑफ भिवंडी आणि भिवंडी क्रिकेट असोसिएशन संघटनेचे सन्माननीय खजिनदार. अतिशय चांगला चेंडू, तिथे स्वरूपाने चेंडू, सुंदर फ्लिकचा फटका आपण पाहतो. ऑन कार्पेट चेंडू जातो ऑन साइडला, एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न, 2 धावा देखील कंप्लीट होतात. 2 धावांनी संघात धावसंख्या 2 ने पुढे सकते. 39. आदरणीय संजय भाई आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. लाईन ऑफ भिवंडी स्थायी समितीचे सन्माननीय सभापती, विद्यमान नगरसेवक, संघटनेचे सन्माननीय खजिनदार. अतिशय चांगला फटका आणि बघा चेंडू एक्झिट पुढे ट्रॅव्हल होतोय. वेल जज कॅच, महत्वाचा फलंदाज देखील या ठिकाणी बाद होतोय. फटका उत्तम होता, प्लेसमेंट चांगलं म्हणता येणार नाहीये. वेलकम मित्र, पाहू शकता डॅसिंग पर्सनॅलिटी ज्यांच्या माध्यमातून क्रिकेटचं बिग अवॉर्ड पाहतोय, सुनील पाटील. आदरणीय संजय भाई प्लीज आपण कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर आपण मान्यवर कक्षामध्ये विराज व्हायचंय. जाऊया आपण व्यासपीठावर मंचावर काही मान्यवर मंडळी, प्रतिष्ठित मंडळी आणि प्रतिष्ठित मंडळी आपण पाहतोय. एक भिवंडीतील नामांकित असं व्यक्तिमत्व, उत्कृष्ट सूत्रसंचालक आणि समालोचक आमचे परममित्र आहेत रवींद्र तरे सर, यांचे बंधू आहेत मनोहर तरे यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून आपण सन्मानित करूया. एक उत्कृष्ट सूत्रसंचालक, नेहमीच ज्यांना आपण ऐकता, त्यांचं देखील या ठिकाणी विशेष गौरव आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. हॅलो पंचानी 2 मिनिटं थांबा, ओव्हर संपली, बाकी मला वाटतं एक बॉल. चालू षटकाचा अपडेट आम्ही देतो तुम्हाला. पहिल्या चेंडूवर 1 धाव, दुसऱ्या चेंडूवर फलंदाज बाद 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर चौकार आहे, चौथ्या चेंडूवर 2 धावा, 5व्या चेंडूला गडी बाद आहे.
एक डॉट आहे का? अल्पेश थोडा लक्ष दे, काही हरकत नाही, काही हरकत नाही. चुक्या देवाकडनं होता, आपण माणसावर. दयाजी भंडारी आपण देखील कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये यायचंय. बांद्रावती काल्हेर संघाचे नामांकित खेळाडू आणि त्याचबरोबर विद्यमान सदस्य ग्रामपंचायत काल्हेर. फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहे. धावसंख्या 39 आहे. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून आज जेडी स्पोर्ट टेमघरपडा या संघाचे नामांकित खेळाडू संघाचे कॅप्टन आहेत विकास नाईक यांनी देखील स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले. विकास नाईक जेडी स्पोर्ट टेमघरपडा संघाचे कॅप्टन आहेत आणि त्यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केलेले. अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक झाली, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला, फलंदाज एक निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या ती 39. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी ऑर्गनाइज कमिटी, अदर्स टीम आणि खास करून कारविल्या संघाला ऑल दी बेस्ट केलं जातं. या ठिकाणी मात्र लाईन चुकीची आहे. दिशाईन चेंडू स्वेअर मारा, पंचायत समांतर धाव मिळते अमांतर. आता मात्र वारंवार चुका आणि चुका आपण पाहतोय. अतिशय चांगला फटका, आउट ऑफ इनसाइडचा फटका आपण पाहतो. चेंडू एक्स्ट्रा कव्हरला येतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न. धावसंख्या 2 धावांनी पुढे सरकते. धावसंख्या होती ती 42. बघा या स्पर्धेमधून 101 धाव करणारा दिलीप याला देखील आपण पाहतोय. 100 धावा ज्यानं क्रॉस केलेल्या स्पर्धेमधून. काय कमालीचा चेंडू, अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडू. चेंडूला फ्लिक करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आला नव्हता. क्लीन बॉल, ट्रिपल एच फलंदाज बाद होते दिलीप. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी खास करून विद्यमान सरपंच ग्रामपंचायत कारिवली देवराज नाईक साहेब यांनी देखील या स्पर्धेला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला ऑल दी बेस्ट केलं. धन्यवाद देवराज. सध्या आपण युट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण या स्पर्धेच्या माध्यमातून लाईक करतात. त्याचबरोबर गंगामाता गुंदवली या संघाचे खंदे समर्थक आहेत राकेश म्हात्रे यांनी देखील या स्पर्धेला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद संजय भाई. आपण जर कुठे प्रेक्षक मध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये यायचंय. वेलकम राजू, वेलकम मनोज. कालून आपण देखील स्टेजशी संपर्क साधायचा आहे. थोड्याच वेळात त्या ठिकाणी मान्यवरांचं देखील आगमन होत आहे. गोलंदाज सज्ज. या ठिकाणी मात्र चेंडू विकेट घेण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅट मध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला, चेंडूची लाईन रीड करता आली, फलंदाज आला.
मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि एक धावेने संघात धावसंख्या 43 आणि विजयाचं लक्ष्य असेल ते 44 धावांचं. आता प्रतिष्ठकापणे विचार केला तर 11 धावांची सरासरी आहे. वेलकम प्रल्हादजी नाईक, वेलकम ज्ञानेश्वर. थोड्याच वेळा त्या ठिकाणी मान्यवरांचं शुभ आगमन होत आहे. मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी देखील बाबूलाल सेलके तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. तर 4 षटकांची अंती धावसंख्या होती ती 43 आणि विजयाचं लक्ष्य 44 धावांचं. तर बघूया जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा ऐकूया एक सुमधुर आवाज. माझे सहकारी समालोचक, माझे प्रेम मित्र, तालुका क्रिकेटचा उत्तम आवाज, व्हॉइस ऑफ मानकोली, ऑल टू कालरम केनी. चला संजय भाई आपण देखील प्लीज मांडीवर कक्षामध्ये यायचंय. हॅलो, गावदी स्पोर्ट्स भादवड या संघातील कैलाश नाईक आपण देखील स्टेजवर यायचंय. दुसऱ्या दिवसामधून आपण काय जबरदस्त खेळ केला होता आणि आपण आम्हाला एक मॅडोनाचा पुरस्कार राहून गेला होता. तो पुरस्कार देखील आपण घेऊन जायचंय. कैलाश नाईक सन्मान्य व्यासपीठावर विराजमान कमलाकर वजे साहेबांच्या शुभ हस्ते त्या ट्रॉफीचं वितरण केलं जाणार. कैलाश आपण देखील यायचा प्लीज. व्यासपीठावर मंचावर उपस्थित सुरेगावचे प्रतिष्ठित नागरिक, समाजसेवक, सुप्रसिद्ध उद्योजक कमलाकर वजे यांच्या शुभ हस्ते या ट्रॉफीचे वितरण केले जाणार आहे. आणि मित्र आपण जी स्पर्धा पाहतो या स्पर्धेसाठी त्यांच्याकडनं देखील आम्हाला एक 5,000 रुपयाचं कॅश प्राइज आलेले आहे. ऑर्गनाइज कमिटीच्या वतीने त्यांचं देखील मनापासून आभार असेल. कमलाकर वजे यांच्याकडनं या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाचं कॅश प्राइज देखील आम्हाला आलेलं आहे. वेल प्लेड कैलाश and best of luck next match. धन्यवाद. तर जाऊया आपण पुन्हा एकदा मैदानामध्ये दोन दिग्गज संघामधून रंगतोय. या स्पर्धेतला दुसरा सेमी फायनलचा सामना गावदेवी अंजूर विपक्ष जय भजन कार्य. आणि जेव्हा प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तो ऐकूया सुमधुर आवाज ओ टू काढून केनी. खूप खूप धन्यवाद मोहनदादा भोईर. गुरुदत्त चौटाईरवा केडानगरी मानकुलेतून मित्रांनो आपण पाहतात जानमान 40+ सारंग आयोजित स्वर्गीय रुपेश व सागर स्मृती चषक 2022 क्रिकेट स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल सामना. निश्चितच पहिल्या सेमीफायनल सामन्यातून गावदेवी भादवड संघाने अगदी जयनमान टेंबिवली संघाला पराभूत करून अंतिम फेरी गाठलेली आहे. आणि निश्चितच मंचावर आपण पाहतोय भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती आणि भिवंडी ग्रामीणचे एक वजनदार खजिनदार संजयभाई म्हात्रे, आमचे परम मित्र शिवभाऊ ग्रुपचे सदस्य मनोहर तरेसर, त्यानंतर
वेलेगावचे समाजसेवक सूर्यकांतजी पाटील आणि वेलेगावचे उद्योजक बाळारामदादा पाटील, पिंपळनेरचे उद्योजक सदानंद पाटील आणि सुरेगावचे समाजसेवक उद्योजक कमलाकरजी वजे आणि इतर सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. मंचावर शुभ आगमन होते गुंडवली ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच मान्य श्री सुमित शेठ म्हात्रे, बाळेमामा साहेबांचे सुपुत्र, आपला जयहनुमान सारंग 40+ संघाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. आणि अगदी मान्यवरांच्या माहितीसाठी मैदानामध्ये सुरू असलेला सामना अगदी फटाक्यांच्या आतिषबाजीने मान्यवरांचे स्वागत झालेले आहे आणि पहिली विकेट देखील इथे गेली आहे ती जय बजरंग कारिवली संघाची. आणि निश्चितच सुरेगावचे उद्योगपती नितीनजी पाटील हे देखील सुमित शेठ म्हात्रे यांच्या समवेत या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आलेले आहेत. मी मान्यवरांचे खूप खूप स्वागत करतोय. मित्रांनो, जयहनुमान 40+ सारंगाव संघानी 40+ क्रिकेट फॉर्मॅट मध्ये ही हिरो HF 100 बाईक इथे अंतिम विजेते संघास स्पॉन्सर केलेली आहे. शुभा माइंड सन दैसर यांच्याकडून खास करून कारिवली संघासाठी हे बक्षीस लावलेले आहे. या सामन्यातून जर आपण विजयी होता तर आपल्याला तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि अगदी आम्हाला जी बाईक इथे स्पॉन्सर केलेली आहे काटेई डोंबिवलीचे उद्योगपती आणि काटेई गावचे उपसरपंच काशीनाथ शेठ पाटील आणि भरोडी गावचे उद्योजक मोसम पाटील यांनी आम्हाला ही 2 व्हीलर बाईक या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केलेले, त्यांचे देखील खूप खूप आभार. तर अगदी आपण व्यासपीठावरती पाहतोय नुकतंच ज्यांचं शुभ आगमन झालेले जयहनुमान सारंगाव संघाच्या विनंतीला मान देऊन अगदी वेलात वेल काढून राष्ट्रवादीचे युवा नेते गुंडवली ग्रामपंचायतचे विद्यमान उपसरपंच सुमित शेठ म्हात्रे आणि त्यांच्या समवेत सुरेगावचे उद्योजक नितीन पाटील इथे एक चिक्की सिंगल पूर्ण केलेली आहे. बघा 44 धावांचं लक्ष आहे आणि पंचांचा इशारा येतोय की ही धाव लेग बाईच्या स्वरूपात आलेली आहे. धावा येवोत कसेही येवोत, एक एक धावेला फार किंमत आहे सध्या दोन्ही संघांसाठी. कारण की या सामन्यावर जो संघ विजयी होईल तो संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचेल. गावदेवी भादवाड या संघाबरोबर मेगा फिनाले सामना खेळण्यासाठी. शॉट मिडॉन वरून चेंडू डीप मधून दिलीप तरे यांनी उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केलेली आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 1 बाद 9 धावा. अगदी पहिल्या षटकाचा खेळ सुरू आहे. या आधीच्या सामन्याचा विचार केला तर मच्छिंद्र पाटील यांनी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये अगदी 4 धावा खर्च केल्या होत्या. या इथे सामना दुसरा आहे, संघ दुसरा आहे आणि आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकलेले आहेत, 9 धावा दिले आहेत. लेटकटचा पटका विजय याच्याकडून मिसफील. अगदी क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाहीये. तुम्ही जेवढ्या चुका कराल तेवढ्या आपल्या संघासाठी ते घातक ठरू शकतील. जिथे 1 होती तिथे 2 नाही तर तब्बल 3 धावा या धावून कंप्लीट केलेली आहेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती डबल फिगर मध्ये 12 या धावसंख्येवर. अगदी चांगल्या 44 धावांचा पाठलाग करताना नीलम नाईक आणि भारत पाटील यांच्याकडून चांगली सुरुवात आहे. संजय थोडेसे अपयशी ठरले, मात्र या दोन्ही संघांनी आपल्या डावाला सावरलेले आहे. या इथे फटका खेळले, बघूया राजेश चेंडूच्या समोर येतील. 1 धाव, एका धावीनी पहिल्या षटकाची समाप्ती आणि 1 बाद 13 वर जय बजरंग कारिवली. अतिशय चांगली भव्य आणि दिव्य अशी क्रिकेट स्पर्धा, व्हाईट अँड गोल्ड असे चमचमते ट्रॉफीज आपण पाहतो. वेलकम रवींद्र तरे सर, भिवंडी तालुक्यातील एक सर्वोत्कृष्ट असे सूत्रसंचालक
रवींद्र तरे सर तसेच त्यांचे बंधू आमचे परममित्र शिवभा ग्रुपचे सल्लागार भिवंडी होम मिनिस्टरचे अगदी सर्वांचे लाडके असे सूत्रसंचालक मनोहर तरे सर देखील आज आमच्या या मंचावर उपस्थित आहेत. पहिल्या षटकामध्ये अगदी ऑल इज वेल 1-13 सुमित शेठ म्हात्रे नितीन पाटील उद्योजक सुरई त्यानंतर वेलेगावचे उद्योजक बाळाराम पाटील पिंपळनेर गावचे उद्योजक सदानंद पाटील सुरई गावचे समाजसेवक उद्योजक कमलाकरजी वजे आणि इतर सर्व मान्यवरांचं मी जय हनुमान 40+ सारंगाव या संघाच्या वतीनं स्वर्गीय रुपेश्वर सागर स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. गोलंदाजी तो अजित. अगदी कालिका माता कालवार सिनियर संघाचे संघनायक प्रकाशदादा मात्रे यांनी देखील जय बजरंग कारिवली संघासाठी शुभेच्छा दिल्यात आणि खास करून आयोजन संघाचं देखील त्यांनी कौतुक केले. धन्यवाद. प्रकाशदादा मात्रे सध्या कालवारहून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट पाहत आहेत. खूप खूप धन्यवाद. 2 धावा आल्या. धावसंख्या 15. येत्या ऑन साइडला चेंडू केले. चेंडू आणि बॅटचा हवा तसा संपर्क नाहीये. राजेश चेंडूला उचलतील फेकतील. वेल होती दोन्ही फलंदाजांमध्ये स्ट्राईक रोटेट करण्याची. एकच धाव येईल. एका धावेने संघाची धावसंख्या वाढून झाली ती 1-16 धावा. अगदी 44 धावा बनवायचे आहेत आणि पहिल्या 8 चेंडूचा विचार केला तर 1-16 धावा या जय बजरंग कारिवली संघाच्या फलकावर. अजित राऊंड द विकेट. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर अपेक्षित उचली घेतोय. यष्टीरक्षक सतीश याच्या हातामध्ये चेंडू निर्धावच्या स्वरूपात विसावतोय. पहिल्या 6 मध्ये 13 आणि दुसऱ्या ओव्हरच्या 3 मध्ये 3. इथे ऑफसाइड मध्ये चेंडू केले आहेत. प्रसाद उपस्थित आहेत. चांगले क्षेत्ररक्षण होते. एकच धाव मिळेल. एकापेक्षा जास्त काही नाही. एका धावेने संघाची धावसंख्या झाली ती 17. चांगली गोलंदाजी या ओव्हर मध्ये अजित यांनी थोडीशी चांगली गोलंदाजी केली असं म्हणायला हरकत नाहीये. 4 चेंडू मध्ये 4 धावा आतापर्यंत. या ऑन साइडला फटका केले. नीलम नाईक याच्या बॅट मधून येतोय डीप मिड विकेट. सीमारेषेच्या बाहेर जाणारा उत्तुंग षटकार. अगदी 5व्या चेंडूवर षटकार मारून आपल्या संघाच्या धावसंख्येला चांगला आकार दिलेला आहे नीलम नाईक यांनी. अगदी षटकारांनी धावसंख्या पोचते ती 23 वर. 44 बनवायचे आहेत. 23 झालेले आहेत. म्हणजे या षटकारांनी जणू काही जय बजरंग कारिवली संघाला विजयाची चाहूल लावून दिलेली की काय. बघूया. अजूनही सामना संपलेला नाहीये कारण की अजूनही गावदेवी अंजूर संघाकडे गोलंदाज संदीप आणि दिलीप तरी याचं येणं बाकी आहे. गुरुदत्त चौथायरवा क्रीडानगरीमध्ये उपस्थित सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या चेंडूवर देखील मोठा फटका खेळले. उंची जास्त आणि लांबी देखील तेवढीच. चेंडू सीमापार. 6 धावांसाठी नीलम नाईकच्या बॅट मधून येतोय अजून एक षटकार. चांगली फलंदाजी अप्रतिम. अगदी ते धनाधन. 4 मध्ये 4 आणि 2 मध्ये 12. काय फलंदाजी केलेली आहे. एकूण धावसंख्या आता जाऊन पोचली ती 29 वर. म्हणजे येणारे चेंडू असतील आता 12 आणि धावा बनवायचे फक्त 15.
म्हणजे जय बजरंग कारिवली संघ ऑल इज वेल आहे. नीलम नाईक यांनी दुसऱ्या षटकामध्ये आजी त्याच्या 2 चेंडूवर ज्या 12 धावा बनवलेल्या आहेत, या 12 धावा हे सामन्याचा टर्निंग पॉइंट ठरू शकतील. अगदी चांगली फलंदाजी. बारामध्ये 29 बनवल्यात. येणाऱ्या 12 मध्ये 9 विकेट हातामध्ये आहेत आणि 15 धावा बनवायच्या आहेत. आता या इथून जर गावदेवी अंजूर संघाला सामना जिंकायचा असेल तर निश्चितच विकेट आणि डॉट याशिवाय पर्याय नाहीये. 12 मध्ये 15 आणि अगदी तिसरं षटक घेऊन गोलंदाज दिलीप तरे ज्याच्या बॅट मधून आज आपण 16 मध्ये 51 नाबाद धावांची खेळी पाहिलेली आहे. बघूया प्रसाद कव्हर पॉइंट रिझनवर आहेत. एकच धाव येईल. दिलीप तरे यांनी आज या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक पूर्ण केलेले आहे आणि एकूण धावा त्याच्या बॅट मधून 4 सामन्यातून 101 धावा देखील आलेल्या आहेत. चांगली फलंदाजी आज केली होती दिलीप तरे यांनी. आता संघ कुठेतरी थोडासा अडचणीमध्ये आहे. अतिशय चांगला फटका आपण पाहतोय. बघूया सिपर कव्हर सीमारेषेकडे क्षेत्ररक्षक आहेत. 2 धावा पूर्ण. 2 धावेनी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती 32 धावा झाल्यात. 44 बनवायचे आहेत. म्हणजे इथून 12 धावा आणि ही येथे 1 धाव कंप्लीट. पंच सुनील म्हात्रे सरांचा इशारा लेगबाईज. धावा येवोत कसे येवोत, एक धाव ही फार महत्वाची आहे. नीलम नाईक यांनी चांगली फलंदाजी केलेली आहे. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 24 धावा आलेल्या आहेत. भारत पाटील खेळतायत 7 वर आणि नीलम नाईक खेळतायत 24 वर. गोलंदाज तयार. या इथे समोर केले संदीप चेंडूच्या खाली येतोय आणि भारत पाटील यांचा चांगला झेल. जय बजरंग कारिवली संघाला लागणारा दुसरा धक्का. अगदी 33 ही धावसंख्या झालेली आहे. ओव्हर नंबर 3 चा खेळ सध्या सुरू आहे. गावदेवी अंजूर संघाचे गोलंदाज दिलीप तरे यांच्या माध्यमातून. अगदी बघा अल्पेश गायकवाड यांनी आमच्यापर्यंत अचूक माहिती पोहोचवली की भारत आणि नीलम याच्यामध्ये 33 धावांची भागीदारी झाली आणि तशीच भागीदारी झाली होती. धावसंख्या 33 धावा झाली आहेत. 44 धावा बनवायचे आहेत. म्हणजे अजूनही आपल्याला 8 चेंडू मध्ये 11 धावांची गरज आहे. 8 चेंडू 11 धावा. हे 2 चेंडू खूप महत्वाचे असतील. बघूया दिलीप तरे यांच्या 2 चेंडूवर किती धावा येत आहेत. केवलट चांगली गोलंदाजी. ऑन साइडला फटका खेळले. बघूया राजेश चेंडूच्या समोर आहेत. चेंडू उचलून फेकी करीपर्यंत 2 धावा अगदी चित्त्याच्या चपलाईने धावून पूर्ण केली आहेत. 7 चेंडू आणि 9 धावांचं समीकरण. 35 वर धावसंख्या पोहोचलेली आहे. या इथे मोठा फटका. चेंडू जाईल मैदानाच्या बाहेर. 6 धावांसाठी नीलम नाईकच्या बॅट मधून षटकार. आणि विजयासाठी आता धावा शिल्लक आहेत फक्त आणि फक्त 3. 41 धावा झाली आहेत. नीलम खेळतोय 30 धावसंख्येवर. अतिशय चांगला सामना. अगदी विजयाच्या जवळ आपण पाहतोय.
बघूया जय बजरंग कारिवली अगदी 6 मध्ये 3 वाचवायचे आहेत आणि गोलंदाज संदीप याच्यावर विश्वास दाखवलेला आहे. गावदेवी अंजोर संघाचे संघनायक श्याम पाटील यांनी निश्चितच दिलीप यांनी देखील अगदी 3ऱ्या षटकामध्ये धावा खर्च केले आहेत. त्या 12 शेवटचे चेंडूवर षटकार आल्यानंतर 12. वेलकम सारंगावचे उद्योजक समाजसेवक रतिलाल मामा दादाजी पाटील आणि त्यांच्या समवेत चिंतामणजी पाटील सारंगावचे उद्योजक तसेच विष्णूजी पाटील या मामाश्रींचं इथे शुभागमन झालेलं आहे. आणि हा येतोय विजयी चौकार जय बजरंग कारिवली संघ या सामन्यावर विजय संपादन करतोय. अभिनंदन अभिनंदन जय बजरंग कारिवली. हार्ड लक टफ लक गावदेवी अंजोर. दोन्ही संघांनी अगदी स्टेजच्या समोर या बघा मेगा फिनाले जे 2 संघ अंतिम फायनल मध्ये पोहोचले. सर्वप्रथम